तर नमस्कार मित्रांनो, मी 2-3 दिवसा पहिले एक व्हिडिओ बनवला होता की जो 2500 रुपये पगार येत आहे त्याला कोणतेही डॉक्युमेंट देण्याची गरज नाही। पण आता अमरावती तहसील यांनी एक नोटीस काढलेली आहे। ती नोटीस आपण बघून घ्या काय म्हणते या नोटीसमध्ये। तर तहसीलदार संजय गांधी योजना अमरावती शहर यांच्या कार्यालय अमरावती प्रति जिल्हा माहिती अधिकारी जिल्हा माहिती कार्यालय अमरावती यांची एक प्रेस नोट आहे। ते प्रेस नोट काय म्हणते, शहर संजय गांधी कार्यालयामध्ये अमरावती येथील संजय गांधी निराधार व श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या सर्व दिव्यांग लाभार्थी यांना कळवण्यात येते की शासन निर्णयानुसार मागील महिन्याचे पेमेंट फेलियर झालेल्या दिव्यांग लाभार्थ्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणी करणे आवश्यक आहे। त्यासाठी त्यांना वाढीव अनुदान मिळणार नाही। त्याकरिता संबंधित लाभार्थ्यांनी खालील मूळ कागदपत्रासह शहर संजय गांधी कार्यालय अमरावती येथे तात्काळ संपर्क साधावा। तुम्हाला डॉक्युमेंट कोणकोणचे न्यायचे आहे ते पण यांनी सांगितलं आहे। आधार कार्ड, अपंगाचं प्रमाणपत्र, UDID कार्ड। ज्या लाभार्थ्यांनी आपले दिव्यांग प्रमाणपत्र UDID कार्डचे व्हेरिफिकेशन करून घेणार नाही त्यांना पुढील महिन्यापासून संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान न मिळाल्यास त्यास लाभार्थी स्वतः जबाबदार राहील यांची कृपया नोंद घ्यावी। तहसीलदार यांची साईन पण आहे, शिक्का पण आहे। शहर संजय गांधी कार्यालय अमरावती यामध्ये काय सांगितलं आहे मित्रांनो, पहिले ते समजून घ्या। यामध्ये असं सांगितलं आहे की जे दिव्यांग असे आहेत त्यांचे पगार 2-4 महिन्यापासून किंवा 5-6 महिन्यापासून आलेच नाही, अशा दिव्यांगांनी काय करायचं आहे, ज्यांचं पेमेंट फेल झालेलं आहे आतापर्यंत आलेच नाही, तर त्यांनी तहसीलमध्ये जायचं आहे, आपले कागदपत्र द्यायचे आहे। आणि ते कागदपत्र कोणकोणचे आहे तर आधार कार्ड, अपंगाचं प्रमाणपत्र आणि UDID कार्ड हे 3 कागदपत्र झालेले आहे। आणि मित्रांनो तुम्हाला मी आणखी एकदा सांगतो, ज्यांचे 3-4 महिन्यापासून पगार आलेले नसन किंवा आलेले असन अशा सर्व दिव्यांगांनी अमरावतीमध्ये जेवढे पण दिव्यांग आहे आणि जो पण माझा व्हिडिओ बघत असेल त्यांच्या पण शहरामध्ये अशी एखादी प्रेस नोट निघाली आहे, त्यांनी पण आपल्या तहसीलमध्ये जाऊन बघावं की डॉक्युमेंट द्यायचे आहे की नाही द्यायचे आहे। तर सर्व दिव्यांगांना मी आग्रहाची विनंती करतो की त्यांनी आपल्या जवळच्या तहसीलमध्ये एकदा नक्की व्हिजिट करावी आणि सगळं पाहावं। तर ही कागदपत्र ज्यांना पण पेन्शन आतापर्यंत आलेलं नसेल त्यांनी अवश्य हे कागदपत्र सर्व नेऊन द्यावे। आणि तुम्हाला यामध्ये काही समजलं नसेल तर मला कमेंट करून नक्की कळवा मित्रांनो। आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये अशी प्रेस नोट आली की नाही आली हे पण आम्हाला कळवा। धन्यवाद मित्रांनो।